नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर हरिभक्त परायण देवदत्त परुळेकर यांनी त्यांच्या लेखातून मांडलेला एक अतिशय सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोचवते. एक गरीब माणूस रस्त्याच्या कडेला उभा होता. खूप कष्टाचं काम करून तो दमलेला होता. डोक्यावर सूर्य अक्षरशः आग ओकत होता. आपल्या गावी परतण्यासाठी तो बसची वाट बघत होता. इतक्यात एक पॉश गाडी त्याच्यासमोर आली. त्या गाडीला पाहून तो मनात म्हणू लागला, देवा, तू मला काय दिलंस? फक्त दुःख आणि दारिद्र्य. आणि हा श्रीमंत माणूस बघ कशी चंगळ करतोय. गाडी थोडीशी पुढे गेली. ती थांबली. ड्रायव्हर बाहेर आला. त्यानं पाठीमागचा दरवाजा उघडला. आत बसलेल्या वृद्ध शेटजींना त्यानं पाठकुळीला घेतलं आणि खाली उतरवलं. शेटजी गलितगात्र होते. त्यांना दोन्ही पाय नव्हते. आता हे पाहून गरीब माणूस हादरला. माझे हातपाय धड आहेत, शरीर बळकट आहे, मी आरोग्य संपन्न आहे, कोणताही आजार मला नाही, कष्ट करून सुखाची भाकरी मी खाऊ शकतो, पोटापुरतं अन्न मला मिळतं, अंगावर घालायला कपडा आहे, कुणासमोर कधी हात पसरावा लागत नाही, माझी बायका मुलं माझ्यावर खूप प्रेम करतात, राहायला छोटीशी का होईना पण हक्काची झोपडी आहे, जीवाभावाचे मित्र आहेत. खरंच देवा, एवढं मला तू भरभरून दिलंयस, ते मला पुरेसं आहे. म्हणूनच संत कबीरांनी आपल्या दोह्यांमधून साधेपणा आणि ईश्वराच्या देणगीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणतात, साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूका ना रहूं साधू न भूका जाय. कबीर म्हणतात की हे ईश्वरा, मला इतकंच दे की माझं कुटुंब माझ्याच्यानं सांभाळलं जाईल, मी भुकेला राहू नये आणि माझ्या घरी आलेला कुणी साधूही भुकेला जाऊ नये. एक साधक सकाळी उठला. तो सूर्योदय पाहून त्यानं सूर्याला धन्यवाद दिले. तो नदीकडे गेला पाणी प्यायला. नदीला म्हणाला, तुझ्यामुळे माझी तहान भागली, धन्यवाद. रात्री झाडाखाली झोपताना सुद्धा त्यानं झाडाचे आभार मानले. आकाशातले चंद्र शीतल चांदणं पाहून त्यानं त्यांचेही आभार मानले. मंडळी, हा माणूस गरीब होता, पण त्याच्या मनात कृतज्ञतेचा खजिना होता. आणि एक सांगू, ज्याच्याकडे कृतज्ञता असते ना, तो कधीही गरीब नसतोच. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.